राज्यातील टीईटी, नीट, इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटी प्रकरणांवरून वातावरण तापलेलं असतानाच कोल्हापुरातील टीईटी, सेट पेपर फुटी प्रकरणाचा फेर तपास करण्याची मागणी पुढे आली आहे। मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणातील तपास संशयास्पद असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन दिले। महाराष्ट्रासह देशभरात गाजलेल्या टीईटी, नीट आणि इतर परीक्षांच्या पेपर फुटी प्रकरणांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील टीईटी, सेट पेपर फुटी प्रकरणाचा फेर तपास करण्याची मागणी जोर धरू लागली। 23 जानेवारी 2025 रोजी मुरगुड पोलीस ठाण्यात टीईटी पेपर फुटी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात सुमारे 17 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली होती। तत्कालीन तपास अधिकारी DYSP क्षीरसागर यांनी तपास केला होता। मात्र अटक करण्यात आलेल्या आरोपींनी फोडलेले पेपर नेमके कोणाला दिले याचा तपास पूर्णपणे उघड झाला नसल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केलाय। तसंच तपासादरम्यान सेट परीक्षेचा पेपरही फुटल्याचं निष्पन्न झालं होतं। मात्र त्याचा लाभ कोणाला झाला याचा तपशील समोर आला नसल्यानं तपासावर संशय व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून त्यांची टीईटी, सेट अथवा इतर संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत अशी मागणीही करण्यात आली आहे। या गंभीर प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवून स्वतंत्र फेर तपास करावा अशी मागणी संजय पवार, विजय देवणे, मंजित माने, अवधूत साळोके, विराज पाटील, उदय सुतार आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे।